ತ್ರೈಲೋಕ್ಯ ಸಂಪದಾಲೇಖ್ಯ ಸಮುಲ್ಲೇಖನ ವಿತ್ತಯೇ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ರೂಪಾಯ ಶಿವಾಯ ಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ. ಇಂದಿನ ಶ್ರೀ ಕಾಶಿ ಪೀಠದ ಜಗದ್ಗುರು ಪಟ್ಟಾಧಿಕಾರ ಮಹೋತ್ಸವ ವಿದ್ಯಮಾನ ಜಗದ್ಗುರು ಶ್ರೀ 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 1008 ಜಗದ್ಗುರು ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರ ಜನ್ಮ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ, ಇದರೊಂದಿಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ಭಾರತದ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ, ಈ ತ್ರಿವೇಣಿ ಸಂಗಮದ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ವಹಿಸಿರತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಮತ್ ಕಾಶಿ ಜ್ಞಾನ ಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ಶ್ರೀ 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 1008 ಜಗದ್ಗುರು ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಭಗವತ್ಪಾದ ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರ ಚರಣ ಸನ್ನಿಧಿಗೆ ಅನಂತ ಕೋಟಿ ಭಕ್ತಿ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಶ್ರೀ ಸನ್ನಿಧಿಯವರ ಅಪ್ಪಣೆಯನ್ನು ಪಡೆದು ಇನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ವೇದಿಕೆಗೆ ದಯಮಾಡಿಸಲಿರುವ ಶ್ರೀ ಮಧುಜ್ಜಯಿನಿ ಸದ್ಧರ್ಮ ಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ಶ್ರೀ 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 1008 ಜಗದ್ಗುರು ಅಭಿನವ ಸಿದ್ಧಲಿಂಗ ರಾಜದೇಶಿಕೇಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಭಗವತ್ಪಾದ ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರ ಚರಣ ಸನ್ನಿಧಿಗೆ ಶ್ರೀಮತ್ ಶ್ರೀಶೈಲ ಸೂರ್ಯ ಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ಶ್ರೀ 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 1008 ಜಗದ್ಗುರು ಡಾಕ್ಟರ್ ಚನ್ನ ಸಿದ್ದರಾಮ ಪಂಡಿತಾರಾಧ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಭಗವತ್ಪಾದ ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರ ಚರಣ ಸನ್ನಿಧಿಗೆ ಅನಂತ ಕೋಟಿ ಭಕ್ತಿ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾರೆ. ಶ್ರೀಪೀಠದ ನಿಯೋಜಿತ ಉತ್ತರಾಧಿಕಾರಿಗಳಾಗಿ ನಾಳೆ ಈ ಜಗದ್ಗುರು ಪಟ್ಟಾಧಿಕಾರವನ್ನು ಹೊಂದಲಿರುವ ಕೊಟಗಿ ಬೃಹನ್ ಮಠದ ಷಡಸ್ಥಲಬ್ರಹ್ಮಿ ಡಾಕ್ಟರ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರ ಶ್ರೀಪಾದಕ್ಕೂ ಕೂಡ ಪ್ರೀತಿಯ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ದಯಮಾಡಿಸಿದ ಎಲ್ಲ ಪೂಜ್ಯರ ಶ್ರೀಪಾದಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಆಗಮಿಸಿದ ಗಣ್ಯರಿಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ನಾಡಿನ ನಾನಾ ಮೂಲೆಗಳಿಂದ ನಾನಾ ಪ್ರಾಂತಗಳಿಂದ ಈ ಮಹೋತ್ಸವಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಈಗ ವೇದಘೋಷವನ್ನು ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ. मल्लिकार्जुन शास्त्री प्राध्यापक जी वेद घोष करने के लिए मैं आमंत्रित करना चाहता हूँ. मल्लिकार्जुन शास्त्री प्रोग्राम करिए. श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः. हरः ओम. पंचाननमुखोद्भूतान् पंचाक्षरमनोपमान् पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरून् विश्वेशलिङ्गसम्भूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं गुरवे सर्वलोकानां भिषजे भवरोगिणां निधये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः. श्री गुरुभ्यो नमः. हरः ओम. हरः ओम. ओम निशुषीध गणपते गणेशत्वामाहुर्विप्रथमं कवीनां नरुते त्वद्गृहते किञ्जनारे महामर्गं मघवन् चित्रमरुच अभिख्यानो मघवन्नाथमानां सखे बोधिवसुपते सखीनां रणं कृतिरणकं सत्यशुष्मा भक्ते चिदाभजाराये अस्मान् एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते स्तुलम्बोदरायैकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. जय मंगलम जय हर नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव हर. श्रीमद् जगद्गुरु
की काशी विशालाक्षी अन्नपूर्णा समेत विश्वनाथ भगवान की जय। जगद्गुरु विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की जय। जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की जय। लिंगैक्य विश्वेश्वर शिवाचार्य महाराज की जय। जय हर नमः पार्वती पतये शिव हर महादेव। धन्यवाद। बहुत ही सुंदर रीति से आज अब तक वेद घोष किया, इसलिए इस मंच के द्वारा वेद घोष किए हुए उन शास्त्री का मैं धन्यवाद प्रस्तुत करता हूं। त्रैलोक्य संपदा लेख्य समूलेखन वित्तय सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। अमृतार्थ प्रपन्नानां यासु विद्या प्रदायिनी अहर्निशम अहम वंदे तामीशान मनोरमम। आराध्य सद्गुरु के दिव्य चरणों में विनम्र अभिवादन करते हुए इस क्षेत्र के क्षेत्रपाल माता अन्नपूर्णेश्वरी तथा बाबा विश्वनाथ जी के एवं काल भैरव तथा जगतगुरु विश्वाराध्य जी के दिव्य चरणों में अनंत प्रणिपातन करते हुए काशी जंगमवाड़ी में मठ में जो पट्टाभिषेक समारंभ संपन्न हो रहा है, ऐसे उपलक्ष्य में जिनका आज अमृत महोत्सव वर्ष हो रहा है, ऐसे इस पीठ के ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगतगुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी के दिव्य चरणों में अनंत प्रणिपातन करते हुए थोड़ी देर में श्री जगतगुरु उज्जैन तथा श्री जगतगुरु श्रीशैल जगतगुरु जी का शुभागमन इस मंच पर होने वाला है। मंच पर उपस्थित उत्तराधिकारी श्री शटस्थल ब्रह्म डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी जी से लेकर के आज जिनके करकमलों द्वारा इस धर्म सभा का दीप प्रज्वलन करते हुए उद्घाटन समारंभ हो रहा है, ऐसे हारकुड़ के डॉक्टर शिवाचार्य स्वामी जी को भी नमन करते हुए मंच पर उपस्थित सभी गुरुबंधुओं को नमन करते हुए बहुत ही विशेष दिन है आज, बहुत खास बात है, इसलिए कुछ बातें आपको आपके बीच में मैं शेयर करना चाहता हूं। खास इसलिए है पूरा भारतवर्ष आजादी का अमृत महोत्सव वर्ष मना रहा है, उसी के साथ ही साथ प्रस्तुत पीठाधीश्वर श्री जगतगुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी का अमृत महोत्सव वर्ष भी संपन्न हो रहा है। ऐसे शुभ अवसर पर हमारे बीच आज जो उपस्थित हैं महाराष्ट्र राज्य के पूर्व मुख्यमंत्री और वर्तमान में जो विरोधी पक्ष नेता हैं, इतना ही नहीं, एक शब्द में एक सेंटेंस मैं निश्चित प्रयोग करना चाहूंगा। पिछले 2 साल पहले वो मुख्यमंत्री रहे, बशर्ते आज भी महाराष्ट्र में जनमानस में कोई मुख्यमंत्री है तो देवेंद्र फडणवीस जी है। ऐसे मान्यवर श्री देवेंद्र फडणवीस जी इस सभा में उपस्थित मान्यवर श्री कृपाशंकर सिंह जी, मान्यवर श्री डॉक्टर अवधेश सिंह जी तथा अक्कलकोट तहसील के विधायक मान्यवर श्री सचिन दादा कल्याण शेट्टी जी एवं पूर्व विधायक मान्यवर श्री विश्वनाथ चाकती जी मंच पर उपस्थित हैं। मैं इन सभी लोगों का साधुवाद देते हुए स्वागत करने के लिए मैं सिद्धलिंग शिवाचार्य जी को आमंत्रित करता हूं। वे स्वागत करें, उस पश्चात स्वागत गीत होगा। श्रीमत् काशी ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 ಜಗದ್ಗುರು ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಭಗವತ್ಪಾದ ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಲ್ಲಿ ಅನಂತ ಕೋಟಿ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಇಂದು
ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಾನ ತಮ್ಮ ಜನ್ಮ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಸ್ವತಂತ್ರ ಭಾರತದ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ ಕೂಡ ಇದೇ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಜರುಗ್ತಾ ಇದೆ. ಇಂಥ ಒಂದು ಭವ್ಯ ಸಮಾರಂಭದ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ ಅನಂತ ಕೋಟಿ ಭಕ್ತಿಯ ಪ್ರಣಾಮಗಳೊಂದಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಸುಸ್ವಾಗತವನ್ನು ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಅರ್ಪಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀಮದ್ ಉಜ್ಜಯಿನಿ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಾನ, ಶ್ರೀಮದ್ ಶ್ರೀಶೈಲ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಾನ ವೇದಿಕೆಗೆ ದಯಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಗೂ ಕೂಡ ಅನಂತ ಕೋಟಿ ಪ್ರಣಾಮಗಳೊಂದಿಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತಾ, ಶ್ರೀ ಪೀಠದ ನಾಳೆಯ ದಿನ ಈ ಜಗದ್ಗುರು ಪಟ್ಟಾಧಿಕಾರವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಳ್ಳಲಿರುವ ಕೊಟಗಿ ಬೃಹನ್ ಮಠದ ಡಾಕ್ಟರ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರಲ್ಲಿ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಪ್ರೀತಿಯ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ, ಈಗಾಗಲೇ ಪೂಜ್ಯ ಸೊಲ್ಲಾಪುರ ಕ್ಷೇತ್ರದ ಸಂಸದರಾಗಿ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸಂಕುಲದ ಎಲ್ಲರ ಪ್ರೀತಿ ಮನ್ನಣೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು, ಸೊಲ್ಲಾಪುರದ ಸಂಸದರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರಲ್ಲಿ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಪ್ರೀತಿಯ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ, ಅವರೊಂದಿಗೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪೂಜ್ಯರನ್ನು ಕೂಡ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡ್ತಾ, ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಸೊಲ್ಲಾಪುರದ ಸಂಸದರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಈಗಾಗಲೇ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರದ ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳನ್ನು, ಹಾಗೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರನ್ನು, ಕರ್ನಾಟಕ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಆಂಧ್ರ, ನಾಡಿನ ದೇಶದ ನಾನಾ ಪ್ರಾಂತಗಳಿಂದ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಪೀಠದ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸಿದ್ದಾರೆ. ಈಗ ತಾನೇ ಈ ವೇದಿಕೆಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ಬಾಗಲಕೋಟ್ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ವೀರಣ್ಣ ಚರಂತಿಮಠರವರು ಕೂಡ ವೇದಿಕೆಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರನ್ನು ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾ, ಇವತ್ತೇನು ಈ ಸಂಭ್ರಮವನ್ನು, ಈ ಐತಿಹಾಸಿಕ ಕ್ಷಣವನ್ನು ತಾವು ಸಾಕ್ಷೀಕರಿಸಲಿಕ್ಕೆ ದೇಶದಾದ್ಯಂತ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ, ವಿದೇಶದಿಂದನೂ ಕೂಡ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಂದ ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ಪಡೆದು ಇರುವಂಥ ಅನೇಕ ಮಹನೀಯರು ಈ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ತಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ಶ್ರೀಪೀಠದ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತಾ ನನ್ನ ಈ ಸ್ವಾಗತದ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. शटस्थल ब्रह्म सिद्धलिंग शिवाचार्य स्वामी जी को मैं धन्यवाद प्रस्तुत करता हूँ. अब मैं श्री संगैया शास्त्री को मैं यहाँ पर बुलवाना चाहूँगा कि वो स्वागत गीत प्रस्तुत करें. ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರುಗಳವರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಗೀತೆಯನ್ನು ಶ್ರೀ ಆನಂದಯ್ಯ ಸ್ವಾಮಿ ವಿರಕ್ತ ಮಠರವರು ಪ್ರಸ್ತುತ ಅಡ್ನೂರು ಪಟ್ಟುದೇವರವರ ಅಣ್ಣವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಅದೊಂದು ಗೀತೆ ಸಂಪೂರ್ಣ ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರುಗಳ ಒಂದು ಕಾರ್ಯವೈಖರಿ ಈ ಒಂದು ಗೀತೆಯಲ್ಲಿದೆ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಚಪ್ಪಾಳೆಯೊಂದಿಗೆ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಎಲ್ಲರೂ ಭಾಗಿಯಾಗಬೇಕು. ಜ್ಞಾನ ಲೋಕದ ದಿವ್ಯ ಬೆಳಕೆ ಚಂದ್ರಶೇಖರ ಗುರುವರ, ಜ್ಞಾನ ಲೋಕದ ದಿವ್ಯ ಬೆಳಕೆ ಚಂದ್ರಶೇಖರ ಗುರುವರ, ವೇದಶಾಸ್ತ್ರ ಪುರಾಣ ಪುಟದಲ್ಲಿ ಚಿತ್ತ ಬೆಳಗಿದ ಚಂದಿರ, ಚಂದಿರ 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 ಚಂದಿರ, ಜ್ಞಾನ ಲೋಕದ ದಿವ್ಯ ಬೆಳಕೆ ಚಂದ್ರಶೇಖರ ಗುರುವರ,
ವೇದಶಾಸ್ತ್ರ ಪುರಾಣ ಪುಟದಲ್ಲಿ ಚಿತ್ತ ಬೆಳಗಿದ ಚಂದಿರ 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 ನಿಮ್ಮ ಕಂಠದ ಮಧುರ ಪ್ರವಚನ ಭಕ್ತರಾಮನ ಗೆದ್ದಿತು ನಿಮ್ಮ ಕಂಠದ ಮಧುರ ಪ್ರವಚನ ಭಕ್ತರಾಮನ ಗೆದ್ದಿತು ಭಕ್ತಿ ಬೆಳಗಿಸಿ ಮುಕ್ತಿ ಕರುಣಿಸಿ ಭಕ್ತಿ ಬೆಳಗಿಸಿ ಮುಕ್ತಿ ಕರುಣಿಸಿ ಭಕ್ತರನ್ನು ಉದ್ಧರಿಸಿತು 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 ಜ್ಞಾನಲೋಕದ ದಿವ್ಯ ಬೆಳಕೆ ಚಂದ್ರಶೇಖರ ಗುರುವರ ವೇದಶಾಸ್ತ್ರ ಪುರಾಣ ಪುಟದಲ್ಲಿ ಚಿತ್ತ ಬೆಳಗಿದ ಚಂದಿರ 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 ಸಿದ್ಧಾಂತ ಶಿಖಾಮಣಿಯ ನಾಡಿನಾದ್ಯದಿ ಬೋಧಿಸಿ ಸಿದ್ಧಾಂತ ಶಿಖಾಮಣಿಯನು ನಾಡಿನಾದ್ಯದಿ ಬೋಧಿಸಿ ಶುದ್ಧ ಭಾವದ ಸಿದ್ಧರಾಗಿ ಶುದ್ಧ ಭಾವದ ಸಿದ್ಧರಾಗಿ ಬುದ್ಧಿ ಮತ್ತೆ ಅರುಹಿದೆ ಅರುಹಿದೆ ನೀ ಅರುಹಿದೆ ಅರುಹಿದೆ ನೀ ಅರುಹಿದೆ ಜ್ಞಾನಲೋಕದ ದಿವ್ಯ ಬೆಳಕೆ ಚಂದ್ರಶೇಖರ ಗುರುವರ ವೇದಶಾಸ್ತ್ರ ಪುರಾಣ ಪುಟದಲ್ಲಿ ಚಿತ್ತ ಬೆಳಗಿದ ಚಂದಿರ 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 ಜಯ ಮಂಗಲಂ ಜಯ ನಮಃ ಪಾರ್ವತಿ ಪದಯೇ ಶಿವ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ। जगत गुरु जी का शुभागमन हो रहा है। सभी लोग खड़े होकर के जहाँ पर आप बैठे हैं वहीं खड़े होकर के आप स्वागत करेंगे। सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगत गुरु सिद्धलिंग राज्य देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामी जी उज्जैन, आपका इस सभा मंडप पर शुभागमन हुआ है। मैं मठ के ओर से तथा सभा के ओर से उनका हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ। दीप प्रज्वलन करते हुए उद्घाटन समारंभ होगा। दीप प्रज्वलन दीप प्रज्वलन बीदर डिस्ट्रिक्ट बसव कल्याण तहसील के हारकुड़ क्षेत्र के श्री शटस्थल ब्रह्म डॉक्टर चन्नवीर शिवाचार्य स्वामी जी के करकमलों द्वारा तथा महाराष्ट्र राज्य के पूर्व मुख्यमंत्री ಈಗ ಈ ಭವ್ಯ ಸಮಾರಂಭ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ದೀಪ ಪ್ರಜ್ವಲನದೊಂದಿಗೆ ಉದ್ಘಾಟನೆಗೊಳ್ಳಲಿದೆ। ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನ ಜಗದ್ಗುರು ಕಾಶಿ ಮಹಾಸನ್ನಿಧಾನ, ಉಜ್ಜಯಿನಿ ಮಹಾಸನ್ನಿಧಾನ ಈಗ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ಶಟಸ್ಥಲ ಬ್ರಹ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಚನ್ನವೀರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಚನ್ನಬಸವೇಶ್ವರ ಹಿರೇಮಠ ಹಾರಕೋಡು ಪೂಜ್ಯರು ಈಗ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतंगमय मृत्युर्मा अमृतंगमय ओम शांति ओम शांति ओम शांति ओम असतो मा सद्गमय असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांति ओम शांति ओम शांति ओम शांति ओम शांति ओम शांति ओम
असतो मा सगळ्यांनी टाळ्या वाजवा एक हाताने बा असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय। से मैं सभी को धन्यवाद प्रस्तुत करता हूं। उद्घाटन पर अब जिस सभा का उद्घाटन श्री शटस्थल ब्रह्मा डॉक्टर चंद्रवीर शिवाचार्य जी के करकमलों द्वारा संपन्न हुआ है, ऐसे हारकुड़ स्वामी जी के द्वारा अब उद्घाटन पर संबोधन होगा। श्री हारकुड़ स्वामी जी। ಹಾರ್ಕೋಡ್ ಪೂಜ್ಯರು ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ತಮ್ಮ ಉದ್ಘಾಟನೆಯ ನುಡಿಗಳನ್ನು ಆಡಲಿದ್ದಾರೆ. पंचाक्षर मनोपमान पंचसूत्र कृतो वंदे पंचाचार्याನ್ ಜಗದ್ಗುರುನ್. ಸದ್ಗುರುವಿನನ್ನು ಸ್ಮರಿಸಿ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂತಹ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಗೆ ವಂದಿಸಿ, ಉಜ್ಜಯಿನಿ ಪೀಠದ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಗೆ ವಂದಿಸಿ, स्वतंत्र भारत अमृत महोत्सव तसेच श्री 108 जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे जन्म अमृत महोत्सव ಈ ಪವಿತ್ರ ಪರ್ವಕಾಲಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಅನುಭಾವಿಗಳೇ, ಹಿರಿಯರೇ, ಮಾತೆಯರೇ, ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಹೃದಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಮಾತ್ಮನ ಶ್ರೀ ಚರಣಕ್ಕೆ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಅನುಭಾವಿಗಳು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂತಹ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಕಾಶದಲ್ಲಿಯ ನಕ್ಷತ್ರಗಳಿಗೆ ಭೂಷಣ ಚಂದ್ರ, ಧರೆಗೆ ಭೂಷಣ ರಾಜ, ಸತಿಗೆ ಪತಿಯೇ ಭೂಷಣ, ವಿದ್ಯೆ ಉಳ್ಳವನಿಗೆ ವಿನಯವೇ ಭೂಷಣ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಯ ಪುರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಶಿ ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವೇ ಭೂಷಣ, ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವೇ ಭೂಷಣ ಎನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಬಹಳ ಖುಷಿಯಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಭಾರತ ದೇಶದ ಸರ್ವಧರ್ಮದ ಸಮನ್ವಯ ಕೇಂದ್ರವಾಗಿರುವಂತಹ, ವಿವಿಧತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆಯನ್ನು ಸಾರುವಂತಹ, ಭಾರತ ದೇಶದ ಅಗ್ರಗಣ್ಯ ಪೀಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಶಿ ಪೀಠದ ಜ್ಞಾನ ಯೋಗಿಗಳಾಗಿರುವಂತಹ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಗಡಿ ಭಾಗದ ಪುಟ್ಟ ಗ್ರಾಮವಾಗಿರುವಂತಹ ಹಾರ್ಕೋಡದ ನಮ್ಮಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಿದೆ ಅಂದ ಮೇಲೆ ಇದು ನಮ್ಮ ಸೌಭಾಗ್ಯ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಬಹಳ ಖುಷಿಯಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಯಾಕೆಂದರೆ ನಿಜವಾಗಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನೋಡಿದಾಗ ಕಾಶಿ ಪಟ್ಟಣದ ಇತಿಹಾಸದ ಬಗ್ಗೆ, ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕ್ಷೇತ್ರಗಳನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ನಾಡಿನ ಶ್ರೇಷ್ಠ ಕವಿಯಾಗಿರುವಂತಹ ಸರ್ವಜ್ಞ ಕವಿ ಸುಂದರವಾದಂತಹ ತ್ರಿಪದಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಬರಿತಾ ಇದ್ದಾನೆ, ತ್ರಿಪದಿಯಲ್ಲಿ ವಚನವನ್ನು ಬರಿತಾ ಇದ್ದಾನೆ. ರಾತ್ರಿಯೊಳು ಶಿವರಾತ್ರಿ, ಯಾತ್ರೆಯೊಳು ಶ್ರೀಶೈಲ, ಕ್ಷೇತ್ರದೊಳಧಿಕ ಶ್ರೀಕಾಶಿ, ಶಿವತತ್ವ ಸ್ತೋತ್ರದೊಳಧಿಕ ಸರ್ವಜ್ಞ, ಶಿವತತ್ವ ಸ್ತೋತ್ರದೊಳಧಿಕ ಸರ್ವಜ್ಞ ಎನ್ನುವ ತತ್ವದಂತೆ ಇಡೀ ಭಾರತದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿಯೇ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರುವಂತಹ, ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾಗಿರುವಂತಹ, ಸರ್ವ ಜನರ ಹೃದಯದ ಶಾಂತಿಯ ತೋಟವಾಗಿರುವಂತಹ ಯಾವುದಾದರೂ ಕ್ಷೇತ್ರ ಇದ್ದರೆ ಅದು ಕಾಶಿ ಕ್ಷೇತ್ರ, ವಿಶ್ವನಾಥನ ಕಾಶಿ ಕ್ಷೇತ್ರ ಎನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ತ್ರಿಪದಿಯಲ್ಲಿ ಸರ್ವಜ್ಞ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಇಂತಹ ಪವಿತ್ರ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕನ್ನಡದ ಒಬ್ಬ ಕವಿ ಬರಿತಾ ಇದ್ದಾನೆ. ಜಗತ್ತಿನ ಸಂತರ ಬಗ್ಗೆ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ತನ್ನ ಲಿಖಿತ ರೂಪದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಬರಿತಾ ಇದ್ದಾನೆ. ಇಡೀ ಜಗತ್ತಿನ ಸಂತರ ಬಗ್ಗೆ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಕನ್ನಡದ ಕವಿ ಒಂದು ಕಡೆ ಬರಿತಾ ಇದ್ದಾನೆ. ಸೇವೆ ಮಾಡಿದರೆ ಮದರ್ ಥೆರೇಸಾರಂತೆ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು, ಹೋರಾಟ ಮಾಡಿದರೆ ನೆಲ್ಸನ್ ಮಂಡೇಲಾರವರಂತೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು, ವೀರನಾದರೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರಂತೆ ಆಗಬೇಕು, ಸನ್ಯಾಸಿಯಾದರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರಂತೆ ಆಗಬೇಕು,
ಸಂಗೀತಜ್ಞರಾದರೆ ಪುಟ್ಟರಾಜ ಕವಿ ಗವಾಯಿಗಳಂತೆ ಆಗಬೇಕು. ಶಹನಾಯಿ ನುಡಿಸಿದರೆ ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾ ಖಾನರಂತೆ ಶಹನಾಯಿ ನುಡಿಸಬೇಕು. ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತರಾದರೆ ಭಗತ್ ಸಿಂಗರಂತೆ ಆಗಬೇಕು. ಜಗದ್ಗುರುಗಳಾದರೆ ಕಾಶಿ ಪೀಠದ ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯರಂತೆ ಆಗಬೇಕು, ಶಿವಾಚಾರ್ಯರಂತೆ ಆಗಬೇಕೆನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಕವಿ ಬರಿತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆ ದಿಶೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಇವತ್ತು ನಿಜವಾಗಿ ವಿದ್ವಾನ್ ಸರ್ವತ್ರ ಪೂಜ್ಯತೆ, ಒಂದು ಜಗದ್ಗುರು ಪೀಠಕ್ಕೆ ಒಂದು ಮಾನ್ಯತೆಯನ್ನು, ಒಂದು ತತ್ವವನ್ನು, ಒಂದು ಅಭಿಮಾನವನ್ನು, ಒಂದು ಹೆಸರನ್ನು, ಕೀರ್ತಿಯನ್ನು ತಂದು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೀರ್ತಿ ವಿದ್ವಾನ್ ಸರ್ವತ್ರ ಪೂಜ್ಯತೆ ಎನ್ನುವ ಹಾಗೆ ಇಡೀ ಜಗದ್ಗುರುಗಳ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿಯೇ ಎಲ್ಲ ಭಾಷೆಯ ಬಗ್ಗೆ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಪ್ರವಚನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಏಕೈಕ ವ್ಯಕ್ತಿ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ 3000 ಮಠದ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಸ್ವತಃ ಜಗದ್ಗುರುಗಳಾಗಿ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಬರಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜಗದ ಗುರುವೆಂಬುವರು ಜಗದೊಳಗೆ ತುಂಬಿಹರು, ಜಗದ ಗುರುವೆಂಬುವರು ಜಗದೊಳಗೆ ತುಂಬಿಹರು, ಜಗದ ಗುರು ಎನಿಸಿ ಜಗಕ್ಕೆ ಬೆಳಕೀವವರು ಜಗದೊಳಗೆ ಎಷ್ಟು ಜನ ಪೂರ್ಣಜ್ಞ ಎನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ, ಇಡೀ ನಾಡಿಗೆ, ಭಾರತ ದೇಶ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ, ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಜ್ಞಾನದ ಬೆಳಕನ್ನು ನೀಡಿದಂತಹ ಕೀರ್ತಿ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರಿಗೆ ಸಲ್ತಾ ಇದೆ. ಸಂಸ್ಕೃತಕಾರರು ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಯಂ ನಿಜ ಪರೋವೇತಿ ಗಣನಾ ಲಘುಚೇತಸಾಂ ಉದಾರ ಚರಿತಾನಾಂತ ವಸುದೈವ ಕುಟುಂಬಕಂ, ವಸುದೈವ ಕುಟುಂಬಕಂ. ಇವನು ನಮ್ಮವನು, ಇವನು ಪರಕೀಯನು ಎನ್ನುವಂಥ ಭಾವ ಸಣ್ಣ ಮನಸ್ಸಿನವರಲ್ಲಿ ಇರ್ತಾ ಇದೆ. ಉದಾರ ಚರಿತರು ಎಲ್ಲರನ್ನ ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದವರೆಂದೇ ಭಾವಿಸುತ್ತಾರೆ ಎನ್ನುವ ತತ್ವದಂತೆ ಇಡೀ ವಿಶ್ವದ ಜನ ನನ್ನ ಭಕ್ತರು ಎನ್ನುವಂಥ ಭಾವನೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸದಾಕಾಲ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಪರಮ ಪೂಜ್ಯರು ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಕೇವಲ ಉಪದೇಶ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಕನ್ನಡದ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನ, 100 ಉಪದೇಶ ಮಾಡುವುದಕ್ಕಿಂತ ಆಪತ್ಕಾಲದಲ್ಲಿದ್ದವರಿಗೆ ಒಂದು ಸಹಾಯ ಮಾಡು. ನೀನು ಮಾಡಿದ ಸಹಾಯ 100 ಉಪದೇಶಗಳಿಗೆ ಸಮ, 100 ಉಪದೇಶಗಳಿಗೆ ಸಮ. ಆ ತತ್ವದಂತೆ ಕೇವಲ ಇವತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಜಗದ್ಗುರುಗಳಾಗಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ, ಸಾಹಿತ್ಯಿಕವಾಗಿ, ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಬಡ ಅನಾಥ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇವತ್ತು ಡೊನೇಷನ್ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಅನೇಕ ಸೊಸೈಟಿಗಳಿರಬಹುದು. ಆದರೆ ಬಡ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಧನ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಿ ಇವರ ಅಧೀನದಲ್ಲಿ, ಇವರ ಆಜ್ಞೆಯಂತೆ, ಇವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಲಕ್ಷ ಗಟ್ಟಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇವತ್ತು MBBS ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಡಾಕ್ಟರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಮಾನವೀಯ ಮೌಲ್ಯದ ಕಾರ್ಯವನ್ನು ಪೂಜ್ಯರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಅನುಭಾವಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನ, ಯಾರು ನೀರಿನಿಂದ ಸ್ನಾನ ಮಾಡುತ್ತಾರೆಯೋ ಅವರು ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಬದಲಾಯಿಸಬಹುದು. ನೀರಿನಿಂದ ಸ್ನಾನ ಮಾಡಿದರೆ ಬಟ್ಟೆ ಬದಲಾಯಿಸಬಹುದು, ಬೆವರಿನಿಂದ ಸ್ನಾನ ಮಾಡಿದರೆ ಇತಿಹಾಸವನ್ನೇ ಬರೆಯಬಹುದು. ಅಂತಹ ಹೊಸ ಇತಿಹಾಸವನ್ನು, ವೀರಶೈವ ಧರ್ಮದ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಹೊಸ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಬರೆದಂಥ ಕೀರ್ತಿ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಜಗದ್ಗುರು ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರಿಗೆ ಸಲ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ನೊಂದು ವಿಶೇಷ ಮಾತನ್ನು ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ, ಪೂಜ್ಯರ ಜನ್ಮ ಶತಮಾನೋತ್ಸವದ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಒಬ್ಬರೇ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಸ್ವತಂತ್ರ ಭಾರತದ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದು ಇಡೀ ಜಗದ್ಗುರುಗಳ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಇದು ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯ ಎನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಜನನೀ ಜನ್ಮಭೂಮಿಶ್ಚ ಸ್ವರ್ಗಾದಪಿ ಗರಿಯಸಿ, ತಾಯಿ ಮತ್ತು ತಾಯಿ ನಾಡು ಸ್ವರ್ಗಕ್ಕಿಂತಲೂ ಶ್ರೇಷ್ಠ ಎನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಭಾರತ ದೇಶದ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಶಕ್ತಿ ಎಂಥದ್ದಂದ್ರೆ, ಒಬ್ಬ ಅಮೇರಿಕಾ ದೇಶದ ಕವಿ ಬರಿತಾ ಇದ್ದಾನೆ, ಅಮೇರಿಕಾ ದೇಶ ಹಾಳಾದರೆ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿಯ ಸಂಪತ್ತು ಹಾಳಾದಂತೆ, ಪ್ಯಾರಿಸ್ ಹಾಳಾದರೆ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿಯ ಫ್ಯಾಷನ್ ಹಾಳಾದಂತೆ, ರಷ್ಯಾ ಹಾಳಾದರೆ ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿಯ ಕಾನೂನು ಹಾಳಾದಂತೆ, ಜಪಾನ್ ಹಾಳಾದರೆ ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿಯ ಸಾಹಸ ಪ್ರವೃತ್ತಿ ಹಾಳಾದಂತೆ, ಒಂದು ವೇಳೆ ಭಾರತ ದೇಶ ಹಾಳಾದರೆ ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿಯ ಶಾಂತಿ, ನೆಮ್ಮದಿ, ಸಂಸ್ಕೃತಿ ಎಲ್ಲವೂ ಹಾಳಾದಂತೆ ಎನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಸ್ವತಂತ್ರ ಭಾರತದ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವೂ ಕೂಡ ಪೂಜ್ಯರಿಟ್ಟಿದ್ದು ಬಹಳ ಸ್ತುತ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯ ಎನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ, ಯಾಕೆಂದರೆ ಇವತ್ತು ನಿಜವಾಗಿ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ, ನಾವೇನೇ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ನಮಗೆ ಕಷ್ಟಗಳು ಬರುವುದು ಸಹಜ. ನಮಗೇನಾದರೂ ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ಬಂಧು ಬಳಗದವರು ಯಾರೂ ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಬಂಧುಗಳಾದವರು ಬಂದುಂಡು ಹೋಗುವರು, ಬಂಧನವ ಕಳೆಯಲರಿಯರು. ಗುರುವಿಗಿಂತ ಬಂಧುಗಳುಂಟೆ ಸರ್ವಜ್ಞ ಎನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಸರ್ವಜ್ಞ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆ ದಿಶೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಹೆಂಗಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ, ನಮಗೆ ಸಂಕಟ ಬಂದಾಗ, ನೋವಾದಾಗ, ದುಃಖವಾದಾಗ ಗುರುವಿನ ಪಾದಕ್ಕೆ
ಪೂಜ್ಯ ಸನ್ನಿಧಿಯವರ ಪಾದಕ್ಕೆ ಒಂದು ಸಲ ಹಣಿ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ತಾಪತ್ರಗಳ ನಿವಾರಣೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಅನುಭಾವಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಶರಣರ ಸಂತರು, ನಿನ್ನ ಕಾಯಲು ನಾನಿರುವಾಗ, ಬಹಳ ಮಹತ್ವದ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿನ್ನ ಕಾಯಲು ನಾನಿರುವಾಗ ಕಾಯಕವಿಲ್ಲದವರ ಪಂಕು ಮಾತಿಗೆ ನೀ ಕೊರಗುವುದೇಕೆ ಎನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೊನೆಯದಾಗಿ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಗುರುವಿನಲ್ಲಿ ಎಂಥ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇರ್ತಾ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಗುರು ಶಿಷ್ಯರು ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶಿಷ್ಯ ಗುರುವಿನ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಹಳ್ಳಿಗೆ ಹೋದಾಗ ಆಲದ ಮರದ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಕೂತಾಗ ಶಿಷ್ಯ ಗುರುವಿಗೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಗುರುಗಳೇ, ನಿಮ್ಮ ಸೇವೆ ನಾನು 20 ವರ್ಷದಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೆ, ನೀವು ನನಗೇನು ಕೊಟ್ರಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಕೇಳಿದಾಗ ಗುರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನ, ಶಿಷ್ಯ ನಾನು ನಿನಗೇನು ಮಾಡೀನಿ ಎನ್ನುವುದನ್ನು ಬಾಯಿ ಮಾತಿನಿಂದ ಹೇಳುವುದಿಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಮೇಲುಗಡೆ ನೋಡು, ಪೂರ್ವ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಮೇಲುಗಡೆ ನೋಡು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿದಾಗ ಆ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಸಾಯಂಕಾಲ ಸಂದರ್ಭ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ದೇಹ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ, ಬರೇ ಗುರುವಿನ ಪಾದ ಮತ್ತು ಶಿಷ್ಯನ ಪಾದ ಕಾಣ್ತಾ ಇತ್ತು. ಗುರು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದ, ಶಿಷ್ಯ ಹಿಂದೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದ. ಅರ್ಧ ದಾರಿಗೆ ಬಂದಾಗ ಮೊದಲಿಗೆ 4 ಪಾದಗಳು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದು, ಅರ್ಧ ದಾರಿಗೆ ಬಂದಾಗ 2 ಪಾದ ಕಾಣಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಆಯ್ತು. ಆಗ ಶಿಷ್ಯ ಗುರುವಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಹೇ ಗುರುವೇ, ನನ್ನನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಅರ್ಧ ದಾರಿಗೆ ಬಂದಾಗ 2 ಪಾದ ಕಾಣ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಆಗ್ಯಾವ, ನನ್ನ ನಡು ನೀರಿನಾಗ ನೀವು ಕೈ ಬಿಟ್ರಲ್ಲಿ ಗುರುವೇ, ನಡು ನೀರಾಗೆ ಕೈ ಬಿಡೋದು ನೀವು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ದುಃಖ. ಆಗ ಗುರು ಮಹತ್ವದ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಟ್ಟು ಕೇಳಬೇಕು. ಗುರುಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೇ ಶಿಷ್ಯ, ನಾನು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೆ, ನೀನು ಹಿಂದೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಿ, ಅರ್ಧ ದಾರಿಗೆ ಬಂದಾಗ ನಿನಗೆ ಅಚಾನಕ್ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಯ್ತು. ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆದಾಗ ನಿನ್ನನ್ನು ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹೊತ್ಕೊಂಡು ದಡಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಮುಡಿಸಿನಿ, ಅದಕ್ಕಾಗಿ 2 ಹೆಜ್ಜೆ ಕಾಡ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಗುರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದರ ಅರ್ಥ ನಮ್ಮನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿ ಅದು ಸದ್ಗುರುವಿನಲ್ಲಿದೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಸಿದ್ಧಾಂತ ಶಿಖಾಮಣಿಕಾರರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಭೋ ಕಲ್ಯಾಣ ಮಹಾಭಾಗ ಶಿವಜ್ಞಾನ ಮಹೋದಧೆ ಆಚಾರ್ಯವರ್ಯ ಸಂಪ್ರಾಪ್ತಂ ರಕ್ಷಮಾಂ ಭವರೋಗಿಣಾಂ. ನಮಗೆ ಅಂಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೋಗವನ್ನು ನಿವಾರಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ವೈದ್ಯನಿರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಆದರೆ ಭವರೋಗವನ್ನು ನಿವಾರಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿ ಯಾರಿಗಾದರೂ ಇದ್ರೆ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಗಿದೆ ಎನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ, ನಾನು ಏನಾದರೂ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ರೆ ಅಧಿಕಾರವಾಣಿಯಿಂದ ಹಾರಕೂಡ ಮಠದ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ ಹೇಳಿಲ್ಲ, ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರುಗಳು, ಉಜ್ಜಯಿನಿ ಜಗದ್ಗುರುಗಳು, ಶ್ರೀಶೈಲ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಅವರ ಪಾದದ ಸೇವಕನಾಗಿ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಿನಿ ಎನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. बहुत ही सुंदर गुरु के बारे में इतना सुंदर रीति से हरकुड़ महाराज बताया कि कोटि चंदा उगही सूरज कोटि हजार, कोटि चंदा उगही, भले 1000 चांद जो है निकले आकाश में, या सूरज कोटि हजार, या 1000 कोटि सूरज उगे, तिमिर तो नाश ही नहीं, बशर्ते अज्ञान का तिमिर जो है नाश नहीं होगा। तिमिर तो नाश ही नहीं, बिन गुरु घोर संसार, यानी घोर संसार का तिमिर अज्ञान नाश होना चाहिए तो गुरु ही चाहिए। इस तरह बहुत ही सुंदर रीति से गुरु वर्णन किया, इसलिए मैं सभा के ओर से हरकुड़ स्वामी जी को मैं धन्यवाद प्रस्तुत करता हूँ। अब मैं अक्कलकोट तहसील के विधायक सचिन कल्याण शेट्टी जी को आमंत्रित करता हूं, परिचय करा दें। सचिन कल्याण शेट्टी। ಈ ಕಾಶಿ ಜಂಗಮವಾಡಿ ಪೀಠದ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಶ್ರೀ 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 ಏಕದರಾಜ್ ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಮತ್ತು ಉಜ್ಜಯಿನ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಏಕದರಾಜ್ ಜಗದ್ಗುರು ಸಿದ್ಧಲಿಂಗ ರಾಜ ದೇಶಿ ಕೇಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ, ಡಾಕ್ಟರ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನಪ್ಪರು, ಡಾಕ್ಟರ್ ಜಯಸಿದ್ದೇಶ್ವರಪ್ಪರು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇದ್ದವರು ಎಲ್ಲ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀಗಳು ಚರಣಿಗೆ ವಂದನೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತಿಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಲಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಬಂದವರು, ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರು, ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದ ವಿರೋಧಿ ಪಕ್ಷ ನೇತ ಇದ್ದವರು,
ಮಾನ್ಯ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ಸಾಹೇಬರು ಬಂದಾಗ ಈ ರಾಜಕಾರಣದಾಗ ಎದ್ದು ಬಿ ತಮ್ಮ ಧರ್ಮದ ಕೆಲಸ ನನ್ನ ಭಾಗಲಾಗದೆ ಧರ್ಮದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಗುರುವಿನ ಭಕ್ತಿ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಗುರುವಿನ ದರ್ಶನ ಅಂತೇಳಿ ಅಲ್ಲಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ದೂರ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಂದಾಗ ನಾ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಏನು ಮಾತಾಡಲಾಗದೆ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಅಪ್ಪ ಅವ್ರ ಚಗಣಿಗೆ ಮತ್ತು ವಂದನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಈ ರಾಜ್ಯದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದ ವಿರೋಧಿ ಪಕ್ಷದ ಅವ್ರದ್ದು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೀನಿ. ನಾನು 2 ಸತಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಧನ್ಯವಾದ. ಈಗ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಲಿರುವ ಗೌಡಗಾಂವ್ ಹಿರೇಮಠದ ಮಠಾಧ್ಯಕ್ಷರು, ಸೊಲ್ಲಾಪುರ ಸಂಸದರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು, ನಮ್ಮೆಲ್ಲ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಬಳಗದ ಕಣ್ಮಣಿಗಳು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು, ನಾಡಿನ ಭಕ್ತರ ಪ್ರೀತಿಗೆ ಗೌರವಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಆಗಿರುವ ಡಾಕ್ಟರ್ ಜಯಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರು ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ತಮ್ಮ ನುಡಿ ಗೌರವವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರಾತಸ್ಮರಣೀಯ ತ್ರಿಕಾಲ ವಂದನೀಯ परमादरणीय अनंत श्री विभूषित डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य भगवत्पादी जी के पादारविंद में अनंत अनंत दीर्घदंड प्रणिपात करते हुए उसी तरह श्री मद्दव उज्जैनी सद्धर्म सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगत गुरु सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवत्पाद जी की पादारविंद में अनंत दीर्घदंड नमस्कार करते हुए उत्तराधिकारी जी श्री शठस्थल ब्रह्म डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य जी को तथा हारपुर श्री जी को एवं उपस्थित सर्व गुरु बंधुओं को भी नतमस्तक होकर के श्री उपस्थित देवेंद्र जी फडणवीस जी, श्री कुपरा सिंह जी, श्री अवधेश सिंह जी, श्री ईश्वरप्पा जी तथा बागलकोट के श्री हिरण्या चरंती मठ जी, विश्वनाथ ठाकुर जी, सचिन कल्याण शेट्टी जी, सभा में उपस्थित सभी मान्यवर, देवियों, सज्जनों, पत्रकार, छायाचित्रकार बंधुओं, आप सभी के मनोमंदिर में वास किया हुआ उस परमात्मा को भी मेरा नमस्कार स्वीकार हो। ज़्यादा समय नहीं लूँगा, बस 5-10 मिनट में मेरा जो है कथन जो है मैं संपूर्ण करना हूँ। भारत देश आज़ादी का अमृत महोत्सव वर्ष मना रहा है। इस स्वतंत्र के लिए भारत देश को स्वतंत्रता करने में महात्मा गांधी, वीर सावरकर, भगत सिंह, सुखदेव, राजगुरु, सरदार वल्लभ भाई पटेल, चंद्रशेखर आजाद, सुभाष चंद्र बोस, गोपाल कृष्ण गोखले, लाला लजपत राय, सरोजिनी नायडू, कस्तूरबा गांधी, तात्या टोपे, ऐसे महान महान व्यक्तियों ने बलिदान दी, जीवन खपाया। इसलिए आज हम और आप स्वतंत्र है और उसी स्वतंत्र भारत देश का अमृत महोत्सव वर्ष हम मना रहे हैं। कश्मीर से लेकर के कन्याकुमारी तक, कच्छ से लेकर के कलकत्ता तक बहुत ही विभिन्नता हम पाते हैं। रंग, रूप, वेश, भूष, भाषा अलग अलग होने पर भी भारतीय संस्कृति जो है विश्व में विश्वमान्य है। बंधुओं, मातृ ऋण, पितृ ऋण, समाज ऋण, गुरु ऋण, देश ऋण, इस तरह का कई ऋण से हम जो है हमारे सर पर जो है ढो करके चलते जा रहे हैं। इन सभी ऋणों से मुक्त होना चाहिए। इन सभी ऋणों से मुक्त होने के लिए सभी हर एक व्यक्ति को प्रयास करनी चाहिए, तभी तो भारत माता जो है और समृद्ध होगी। इसलिए एक छोटा सा मैं आपके बीच नारा देना चाहूँगा कि भारत माता की, भारत माता की। देवियों, सज्जनों, इस पवित्र भारत देश में 12 ज्योतिर्लिंग हैं, 4 धाम हैं। इसी तरह शंकराचार्य जी के 4 पीठ हैं और उसी तरह वीर शैव के 5 पीठ हैं। उन 5 पीठों में एक पीठ जो है जहाँ पर आप हम स्थित जिस मठ में हैं वह काशी पीठ कहा जाता है।
जिस देश में गंगा बहती है उस देश को भारत कहते हैं। जिस देश में गंगा बहती है उस देश को भारत कहते हैं। जिस क्षेत्र में गंगा उत्तर दिशा में बहती है उस क्षेत्र को काशी कहते हैं, काशी कहते हैं, काशी कहते हैं। इसी काशी क्षेत्र में अत्यंत पुरातन कोई मठ है, कई मठ हैं यहाँ पर। वाराणसी काशी में कई मठ हैं। इन मठों में यदि अत्यंत प्राचीन कोई मठ है तो काशी जंगमवाड़ी मठ है, काशी जंगमवाड़ी मठ है। सर, औरंगजेब भी यहां पर आए थे। वाराणसी जिस तरह ध्वंस करने के लिए औरंगजेब भी आए थे, उसी तरह इस मठ को भी ध्वंस करने के लिए आए, बशर्ते औरंगजेब कुछ नहीं कर सके। आकाश और भूमि, एक काय जो है औरंगजेब के सामने जो है खड़ा रहा। औरंगजेब हताश होकर के यहाँ से लौटे और लौटते समय कई जमीन जो है उन्होंने इस मठ को दान में दे दी। वो आज भी जो है औरंगजेब का जो शासन है, जो पत्र है, जो फरमान है, वह आज तक मठ में अत्यंत सुरक्षित है। ये कहने में गर्व होता है। जंगमवाड़ी मठ के इस पीठ पर अब तक जो है सर 85 लोग इस क्षेत्र, इस जंगमवाड़ी मठ को सुशोभित करते हुए जगतगुरु पद पर जो है रहकर देश की, समाज की, धर्म की जो है उन्नति की। हमारे और आपके सामने जो है 86 के 86 के रूप में जो जगतगुरु पद आपने ग्रहण की, वो है श्री 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 जगतगुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी। देश का और आपका आज अमृत महोत्सव संपन्न हो रहा है। यह योगा योग की बात है, ये योगा योग की बात है। सर, जगतगुरु जी संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय से 3 स्वर्ण पदक प्राप्त किए। शायद मैं समझता हूं आज तक हमारे वीर शैव लिंगायत समाज में कोई भी लब्धत्रय स्वर्ण पदक जो है कोई शिवाचार्य भी नहीं है, कोई जगतगुरु भी नहीं है। इस तरह मुझे गर्व से कहना पड़ता है। आप विद्या वाचस्पति हैं, साथ ही साथ विद्या वारिधि भी हैं। भारत में कई सिद्धांत है सर, जैन है, बौद्ध है, सांख्य है, योग है, न्याय है, वैशेषिक है, शांकर वेदांत, रामानुजाचार्य वेदांत, वल्लभाचार्य वेदांत, गौड़ीय वेदांत, इस तरह कई सिद्धांत है। इन सिद्धांतों में और एक सिद्धांत है जगतगुरु रेणुकाचार्य पर प्रतिपादित शक्ति विशिष्टाद्वैत सिद्धांत है। इस शक्ति विशिष्टाद्वैत सिद्धांत का एकमेव कोई ग्रंथ है तो सिद्धांत शिखामणि ग्रंथ है। जगतगुरु रेणुकाचार्य द्वारा अगस्त्य महर्षि को उपदिष्टित सिद्धांत शिखामणि, यह ग्रंथ पवित्र ग्रंथ, सप्त समुद्र पान किया हुआ अगस्त्य महर्षि था। ऐसे महान महर्षि को रेणुकाचार्य जी उपदेश दिए, बशर्ते सप्त समुद्र पान किया हुआ अगस्त्य महर्षि से भी लेकर के मैं आपको कहना चाहता हूं कि प्रस्तुत जगतगुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य भगवत्पाद जी यह सिद्धांत शिखामणि का अन्य भाषाओं में कितनी भाषा, उर्दू, बंगाली, रशियन, इंग्लिश, हिंदी, तमिल, तेलुगु, कन्नड़, मराठी, इस तरह 19 भाषाओं में अनुवादित किया। मैं समझता हूं सप्त समुद्र पान किया हुआ अगस्त्य महर्षि एक जगह था तो सप्त समुद्र पार किए हुए एक जगह पर जगतगुरु डॉक्टर चंद्रशेखर विराजमान है, ऐसे मैं कहना चाहूंगा। सारा देश जो है आजादी का अमृत महोत्सव प्रस्तुत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में मना रहा है। उसी तरह फूला नहीं समा रहा है देश सर, उसी तरह जिस तरह पूरा भारत देश अमृत महोत्सव, आजादी का अमृत महोत्सव मनाने में जो है तल्लीन है, उसी तरह संपूर्ण वीर शैव लिंगायत समाज
जगत गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी का अमृत महोत्सव मनाने में भी आनंद जो है लुटा रहा है, स्पष्ट मैं कहना चाहूँगा। बस ज़्यादा कहने के बजाय मैं इतना ही कहूँगा कि तुलसी या संसार में 5 रत्न है सार। तुलसी या संसार में 5 रत्न है सार, साधु संग, सद्गुरु, शरण, दीन, दया, उपकार। यदि इस तरह कोई इन 5 जो सत्संग है इस तरह हम सभी लोग करते रहेंगे, निश्चित ही हमारा जीवन सफल होगा। इतना ही मैं कहना चाहूँगा। गुरु जो बसे बनारसी, गुरु बनारस में बसे, वाराणसी में बसे या सोलापुर में बसे, गुरु जो बसे बनारसी, शिष्य समुंदर पार, वो बनारस में रहें और शिष्य समुंदर के पार रहे। गुरु बनारस में रहे, शिष्य उस समुंदर के पार रहे, बिसराए बिसराए नहीं। ठीक बोल रहा हूं सर कृपा सिंह जी? बिसराए बिसराए नहीं, जो गुण हो ये शरीर। यदि शिष्य में सद्गुण हो तो समझ लेना चाहिए गुरु उनके मन में ही निवास करते हैं, बनारस में नहीं, ऐसे मुझे कहना है। बस इससे ज़्यादा कहते न हुए। एक बार जो है मैं भारत माता की जय कहने ने मैं आपको जो है एक बार आह्वान किया था। इस बार जो मैं आपको आवाज देना चाहूँगा कि जगत गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य धन्यवाद। ಈಗಾಗಲೇ ಮಾತನಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಸೊಲ್ಲಾಪುರದ MP ಡಾಕ್ಟರ್ ಜಯಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ, ಈಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಹಾಗೂ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರು ಆಗಿರತಕ್ಕಂಥ ಫಡ್ನವೀಸ್ ಸರ್ ಅವರು ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಲಿದ್ದಾರೆ. ಅವರನ್ನು ಕುರಿತು ನಮ್ಮ ಪೂಜ್ಯ ಜಯಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರು ಕೆಲವು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. सर, मैं समझता हूँ आज हमारे बीच में आप उपस्थित हैं, बशर्ते मैं समझता हूँ पूरा महाराष्ट्र ही आज आपके रूप में पूरा महाराष्ट्र उपस्थित है। इसलिए आप आए तो बाहर आ गई सर, आप आए तो बाहर आ गई। इसलिए बस इस बहारों में और फूल बरसाइए। इसी निवेदन के साथ मैं आपको इस मंच पर आमंत्रित करता हूं कि फूल बरसाएं। बहुत ही सुंदर ढंग से आप अपना वक्तव्य को पूरा करेंगे। इन्हीं आशयों के साथ मैं आमंत्रित करता हूं माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी। बाबा विश्वनाथ की नगरी काशी में आज जगत गुरु विश्व आराध्य ज्ञान सिंहासन महापीठ जंगमवाड़ी मठ में हम सभी के बीच हमको आशीर्वाद देने के लिए उपस्थित हुए श्री 1008 जगत गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी, हमारे श्री 1008 जगत गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य स्वामी जी, हमारे बीच अभी जो उपस्थित हो रहे हैं ऐसे 1008 डॉक्टर चन्न सिद्धाराम पंडितास्त्य शिवाचार्य स्वामी महास्वामी जी, हमारे बीच कर्नाटकातही चाललाय ना, हमें हिंदी आणि यूपी मध्येही चाललाय। मंच पर उपस्थित उत्तराधिकारी आदरणीय श्री डॉक्टर
मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी जी, जिन्होंने बहुत ही सुंदर मार्गदर्शन हम सभी को किया। ऐसे सोलापुर के सांसद माननीय डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी जी हमारे बीच उपस्थित, इस काशी के एमएलए विधायक डॉक्टर अवधेश सिंह जी, हमारे मुंबई के सुपरिचित कृपाशंकर सिंह जी, हमारे अक्कलकोट के आमदार सचिन कल्याण शेट्टी जी, माजी आमदार विश्वनाथ चाकोते जी, बागलकोट के विधायक हिरण्णा चरणकोट जी, मंच पर उपस्थित सभी हमारे पूज्य आचार्यगण और यहाँ पर उपस्थित सभी बहनों और भाइयों, मैं सबसे पहले बाबा विश्वनाथ जी को नमन करता हूँ और साथ साथ हमारे पंचाचार्यों के चरणों में मैं अपनी वंदना अर्पित करता हूँ। आज हम सभी के लिए ये बहुत ही हर्ष का समय है, जहाँ एक और डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य जी का पट्टाभिषेक हो रहा है, वहीं आज हम सभी के बहुत ही आदरणीय पूजनीय ऐसे जगत गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी का अमृत महोत्सव हम सब लोग मिलकर मना रहे हैं। और ये भी बहुत अच्छा अवसर है, जहां एक और हमारे भारत की आज़ादी का अमृत महोत्सव हमारे प्रधानमंत्री जी के नेतृत्व में मना रहे हैं और हमारे संविधान ने हमारे देश के प्रमुख के रूप में हमारे प्रधानमंत्री जी को बागडोर सौंपी है। लेकिन उसके साथ साथ हमारे देश में, अगर हमारे देश का इतिहास देखें तो राज सत्ता से बड़ी धर्म सत्ता को हमने माना है और धर्म सत्ता के अधिपति डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज जी, इनकी अमृत महोत्सव के समय मैं यहाँ पर उपस्थित हो पाया, मैं अपना सौभाग्य समझता हूँ। मैं ऐसा मानता हूँ कि जंगमवाड़ी के इस मठ को एक बहुत प्राचीन इतिहास है और पूर्व वक्ताओं ने बताया कि आक्रमणकारी इस इतिहास को नहीं मिटा पाए। और मैं ऐसा मानता हूं कि भारत की संस्कृति इतनी ताकतवर है। हम सबने सुना है, ग्रीक हूण शकयवंत टूटते थे भूमि पर, हारते थे हौसले पंचनद के तीर पर, पता नहीं कहाँ है वे अतीत में समा गए, काल के प्रवाह में खुद को वे मिटा गए। ये ताकत हमारी संस्कृति की है कि इस पर कितने भी आक्रमण हुए तब भी हमारे गुरुओं ने, हमारे आचार्यों ने हमारी संस्कृति को जीवित रखा और शायद इसीलिए आज विश्व की सबसे प्राचीन संस्कृति के रूप में हमारी भारत की संस्कृति को देखा जाता है। और जिसका उल्लेख यहां पर किया गया कि हमारे 5 पीठ और पंच आचार्य, इन्होंने जिस प्रकार का ज्ञान हमको दिया है, सिद्धांत शिखामणि के माध्यम से अद्वैत वेदांत को जिस प्रकार से परिभाषित किया गया है और उसको जन जन तक पहुंचाने का कार्य अगर किसी ने किया
तो हमारे गुरुओं के साथ विशेष रूप से हमारे जगत गुरु चंद्रशेखर महास्वामी जी ने यह काम किया। और केवल भारत नहीं तो रशिया में और देश के कई भाषाओं में, विश्व की कई भाषाओं में हमारे वेदों का ज्ञान, हमारे वेदांत का ज्ञान ये समाज तक पहुंचाने का कार्य उन्होंने किया। और ये ऐसा अद्भुत ज्ञान है, पूरा ब्रह्मांड जो है उस ब्रह्मांड का जो सूत्र है वो सूत्र इस ज्ञान के माध्यम से हमको दिखाई पड़ता है। और जैसे हमारे जय सिद्धेश्वर महास्वामी जी बता रहे थे कि आचार्य जी ने अगस्त्य मुनि को ये संहिता दी और सिद्धांत शिखामणि उन तक पहुंची, और जो स्वयं भगवान शिव कह रहे हैं। और ऐसा हम मानते हैं कि ये जो भगवान शिव का माता पार्वती के साथ का संवाद है, पूरे ब्रह्मांड का ज्ञान इस संवाद में हमको दिखाई पड़ता है। आजकल हम कंप्यूटर की भाषा बोलते हैं और कंप्यूटर की भाषा में ऐसा माना जाता है कि पूरा विश्व जो चलता है वो एक एल्गोरिदम के आधार पर चलता है। ये एल्गोरिदम क्या है? ये एल्गोरिदम दूसरी तीसरी कोई बात नहीं है, ये एल्गोरिदम सिद्धांत शिखामणि है, उसका ज्ञान है, जो ज्ञान समूचे ब्रह्मांड का संचलन किस प्रकार से होता है। और हम तो ये मानने वालों में से है, अद्वैत का मतलब क्या होता है? जो भेद ही नहीं है, जिसमें कोई भेद नहीं है, जहां शिव और जीव ये दोनों तत्व एक हो जाते हैं, वही अद्वैत तैयार होता है। और इसलिए हमने कभी जीव से शिव को अलग नहीं माना। और हम तो ये मानते हैं कि शिव क्या है? शिव तो हमारी आत्मा है। हमारा शरीर शिव तत्व निकल जाए तो पत्थर जैसा है, और पत्थर में भी शिव तत्व आ जाए तो वो भगवान बन जाता है। ये शिव तत्व की महिमा जो हमारे वीर शैव समाज ने, हमारे गुरुओं ने हर व्यक्ति तक पहुंचाने का कार्य किया। और आज उसी के चलते इतने आक्रमणों के बाद भी हमारी संस्कृति जीवित रही। आप ये समझिए, जो आक्रमणकारी आते थे वो जानते थे कि भारत की सभ्यता, भारत का विचार, भारत की संस्कृति इतनी मजबूत है कि जब तक इस संस्कृति को हम समाप्त नहीं करेंगे तब तक भारत पर हम राज नहीं कर पाएंगे। भारत को लूट तो सकते हैं, यहां की संपत्ति तो समाप्त कर सकते हैं, लेकिन यहां के विचारों को समाप्त नहीं किया जा सकता। और जो लोग तलवार की धार पर पूरी दुनिया को बदलने के लिए निकले थे वो भारत तक आते थे और हार जाते थे। यहां राज तो करते थे लेकिन यहां का विचार कभी समाप्त नहीं कर पाते थे। और ऐसे ही एक नादान मुगल सम्राट ने बाबा विश्वनाथ के ऊपर भी आक्रमण किया। वो ऐसा मानते थे कि बाबा विश्वनाथ का मंदिर अगर तोड़ देंगे तो बाबा विश्वनाथ भी समाप्त हो जाएंगे, शिव भी समाप्त हो जाएगा और शिव तत्व भी समाप्त हो जाएगा। पर वो जानते नहीं थे ये शिव तत्व केवल लिंग में नहीं बसता, लिंग के अंदर जो तत्व बसता है उस तत्व को कोई मार नहीं सकता, उसको कोई समाप्त नहीं कर सकता। वो ऐसा तत्व है, चाहे जितनी तलवारें आ जाए, कितनी तोपें लेकर आ जाइए, कितने बम धमाके कर दीजिए, इस तत्व को समाप्त नहीं किया जा सकता। और इसलिए वो नादान लोग आते थे और कभी काशी विश्वनाथ को तोड़ते थे, कभी सोमनाथ को तोड़ते थे, कभी अयोध्या को तोड़ते थे और कहते थे देखिए हम कितने शक्तिशाली हैं, हम तो आपके भगवान को भी तोड़ सकते हैं। लेकिन वो जानते नहीं थे कि हमारे बाबा विश्वनाथ का, हमारे सोमनाथ का, हमारे अयोध्या का आशीर्वाद ऐसा था कि हमारे धर्म को वो न समाप्त कर पाए, न हमारे विचार को वो समाप्त कर पाए। क्योंकि जंगमवाड़ी जैसे मठ हमारे विचारों को अगली पीढ़ी तक ले जाने के लिए, विचारों के धरोहर को
अगली पीढ़ी को सौंपने के लिए ये जो विचारों की मालिका है, श्रृंखला है, इसको जन जन तक पहुंचाने के लिए हमेशा कार्य करते रहे और अपना घर संसार परिवार छोड़कर ये कार्य सातत्य से होता रहा। और आज तो जिस प्रकार से हमारे प्रधानमंत्री जी ने बाबा विश्वनाथ के मंदिर का कॉरिडोर तैयार किया है, मैं ऐसा मानता हूं कि एक बार हम जब जाकर वहां पर बाबा विश्वनाथ का दर्शन लेते हैं तो हमारा मन ये एक संतोष के साथ भर जाता है और वो सारी आक्रमण की विभीषिका, वो सारे आक्रमण के घाव एक दिन में भर जाते हैं और बाबा विश्वनाथ जी का आशीर्वाद हमको प्राप्त होता है। और आज इस कार्यक्रम में जब मैं यहां आया हूं तो ऐसे विचारक हमारे बीच यहां पर मौजूद है जिन्होंने अपना पूरा जीवन हम सबके लिए, हम तक विचार पहुंचे, संस्कार पहुंचे, इसके लिए खपाया है। अपने जीवन में उम्र के 13वें साल में उन्होंने पद स्वीकारा, 35वें साल उनका पट्टाभिषेक हुआ और तब से लेकर आज तक लगातार वे सेवा कर रहे हैं, ज्ञान दे रहे हैं और ज्ञान के माध्यम से इस काशी की नगरी में, जो हमारी प्राचीनतम नगरी है, जो हमारी ज्ञान की नगरी है, उस ज्ञान की नगरी में ये जो ज्ञान सिंहासन महापीठ है, उस ज्ञान सिंहासन महापीठ को समृद्ध करने वाले हमारे सभी के जगत गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज जी, इनके इस अमृत महोत्सव पर हम तो उनको क्या दे सकते हैं, आचार्यों को दिया नहीं जाता, आचार्यों से तो लिया जाता है। तो हम उनसे आशीर्वाद मांगते हैं कि जिस समय वे उम्र के 100 साल पूरे करें, उस समय भी हम सबको उनके बीच रहने का मौका मिले, उनका आशीर्वाद लेने का मौका मिले और उनके विचारों से उस समय भी हम लोग लाभान्वित हो, समृद्ध हो। यही आशीर्वाद मैं उनसे भी मांगता हूं। मुझे बहुत खुशी है कि आज यहां पर आने का मौका मुझे मिला। महाराष्ट्र में तो यह मान्यता है और विशेष रूप से हमारे वीर शैव लिंगायत समाज में यह मान्यता है कि जीवन में एक बार तो काशी में आने का मौका मिलना ही चाहिए। और मैंने भी कोई पुण्य किया होगा कि आपके साथ साथ वो मौका मुझे भी मिला और मैं जंगमवाड़ी मठ में यहां पर पहुंचा। तो मैं जगत गुरु जी को इतना ही आश्वस्त करना चाहता हूं, आपके आशीर्वाद से हम लाभान्वित हैं और हम आपके सेवक हैं। हम जनता के तो सेवक हैं ही, लेकिन हम धर्म के भी सेवक हैं और जहां जहां धर्म को आवश्यकता होगी हम सेवा करने के लिए तत्पर है। आप आदेश कीजिए, वो सेवा करने की जिम्मेदारी हम यहां पर लेते हैं। सच तो यह है कि आज का दिन मेरे जीवन का एक बहुत पवित्र दिन है। सुबह की शुरुआत बाबा विश्वनाथ से हुई और शाम का ये समय जब मैं जहाज लेकर वापस जाऊंगा, उस समय मुझे जगत गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य जी का आशीर्वाद यहां पर लेने का मौका मिला। तो मैं ऐसा मानता हूं कि इससे सफल दिवस और दूसरा कोई नहीं हो सकता। मैं विशेष रूप से हमारे सांसद डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी जी का आभार व्यक्त करता हूं कि वे निमंत्रण देने के लिए आए। आप निमंत्रण नहीं देते महास्वामी जी तो हम पहुंच ही नहीं पाते, तो आपने निमंत्रण दिया, इसलिए आपका भी आभार व्यक्त करता हूं। और बार बार बुलाइए, यहां पर आने का मौका दीजिए। ये जगह हमारे आत्मिक शुद्धिकरण की जगह है। हम तो राजनीति में काम करने वाले लोग हैं और लोग कहते हैं राजनीति तो कीचड़ है,
हम कहते हैं इसीलिए कमल फूलता है क्योंकि कीचड़ से ही कमल निकलता है। लेकिन राजनीति में काम करने वाले लोगों को आत्मशुद्धि की आवश्यकता बहुत अधिक होती है, और आत्मशुद्धि की आवश्यकता अगर पूरी करनी है तो जंगमवाड़ी मठ में आकर हम आत्मशुद्धि की आवश्यकता को पूरा कर सकते हैं। वो मौका आपने दिया, इसलिए आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। यहाँ पधारे हुए सबका आभार व्यक्त करता हूँ, और फिर से एक बार इस अमृत महोत्सव के निमित्त से मैं महास्वामी जी का आशीर्वाद प्राप्त करते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ। जय हिंद, जय भारत। बहुत ही अद्भुत। मैं समझता हूं कि देवेंद्र फडणवीस साहब तो सागर को ही घाघर में भर दिया है। एक खूप महत्त्वाची गोष्ट, एक महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री म्हणून आणि महाराष्ट्राचा सेवक म्हणून आपल्या सगळ्यांकरता आणि महाराष्ट्राकरता ही अतिशय गौरवाची गोष्ट आहे की या ठिकाणी उत्तराधिकारी म्हणून ज्यांचा पट्टाभिषेक होतो आहे ते डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी हे आपल्या महाराष्ट्रातल्या सोलापूरचे आहेत। तो महाराष्ट्र को ये सम्मान दिया, इसलिए मैं आपका बहुत दिल से आभार व्यक्त करता हूँ। मी स्वतः त्यांच्या मठात गेलो होतो आणि अतिशय सुंदर कार्यक्रम त्या मठामध्ये मला पाहायला मिळाला, आणि त्या ठिकाणी जी भव्यता होती, जी दिव्यता होती, मला विश्वास आहे की उत्तराधिकारी म्हणून जे एक मोठं कार्य या ठिकाणी महास्वामीजींनी हातात घेतलेलं आहे तेच कार्य पुढे नेण्याचं काम या ठिकाणी उत्तराधिकारी म्हणून ते करतील। मी त्यांनाही पूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं शुभेच्छा देतो। ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ कुछ बातें बताते समय देवेंद्र फडणवीस जी साहब कहे, माटी कहे कुमारसु, माटी कहे कुमारसु तू क्या रोंदेगा मोहे, माटी कहे कुमारसु तू क्या रोंदेगा मोहे, एक दिन ऐसा आवेगा मैं रौंदूंगी तोहे। ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಈಗಾಗಲೇ ಮಾತನಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, ಸದ್ಯದ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಫಡ್ನವೀಸ್ ಜಿ ಅವರು ಈಗ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಂದ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನ, ಗೌರವವನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅವರಿಗೆ ವಂದನೆಗಳು, ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಅವರು ತಮ್ಮ ಕಾರ್ಯಬಾಹುಳ್ಯದ ನಿಮಿತ್ತ ಈ ವೇದಿಕೆಯಿಂದ ಹಾಗೆ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಕುರಿತು ಮಾತನಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವರು, ಸೊಲ್ಲಾಪುರದ MP ಸಂಸದರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು, ನಮ್ಮೆಲ್ಲ ಪೂಜ್ಯರ ಕಣ್ಮಣಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಡಾಕ್ಟರ್ ಶಾಂತಲಿಂಗ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರ ಗೌಡಗಾಂವ ಪೂಜ್ಯರು, ಜಯಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರು ಈಗ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಂದ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನ, ಗೌರವವನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅವರಿಗೆ ಕರತಾಡನದ ಮೂಲಕ, ಚಪ್ಪಾಳೆಯನ್ನು ತಟ್ಟೋದರ ಮೂಲಕ ನಾವು ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯನ್ನ, ನಮ್ಮ ಗೌರವವನ್ನು ಸಲ್ಲಿಸೋಣ। ಮುಂದೆ ಇದು ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಅತ್ಯಂತ ಸಂಭ್ರಮದ ಸಮಯ ಇದು। ಈಗ ಈ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಾರಕೋಟದ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀಗಳವರು ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿ ಅವರಿಂದ
ಆಶೀರ್ವಾದವನ್ನ ಗೌರವದ ಸನ್ಮಾನವನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಚಪ್ಪಾಳೆಯನ್ನು ತಟ್ಟೋದ್ರ ಮೂಲಕ ಅವರನ್ನು ಕೂಡ ಗೌರವಿಸೋಣ. इस मंच पर उपस्थित माननीय श्री कृपाशंकर सिंह जी, आपका भी सम्मान होगा, आशीर्वाद प्रदान करेंगे. इसलिए आप कृपाशंकर सिंह जी, डॉक्टर उदेश सिंह जी, आप मंच पर आवे और जगत गुरु द्वारा जो आशीर्वाद प्रदान करने आए तो आप स्वीकार करें. मैं डॉक्टर विधायक अवधेश सिंह जी को आमंत्रित करता हूं कि आप जगत गुरु जी का आशीर्वाद स्वीकार करें. इसी के साथ ही साथ अक्कलकोट के विधायक श्री सचिन दादा कल्याण शेट्टी जी को भी आशीर्वाद प्रदान होगा, वो भी स्वीकार करेंगे. ಆಚಾರ್ಯ महाराज की बंधुगळे, एक बार तालियों की गड़गड़ाहट होना चाहिए जब स्टेज से निर्गमन हो रहा है. देव श्री मजदुरु रंभापुरी उज्जैनी श्रीशैल केदार काशी विश्वेश्वर डॉक्टर चंद्रशेखर महास्वामी जी की जय. सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम. सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, शिव ही सत्य है. सत्यम शिवम सुंदरम. काशी विश्वेश्वर महास्वामी जी, डॉक्टर चंद्रशेखर महास्वामी जी, सत्यम शिवम सुंदरम है. गुरु गंगा गुरु काशी गुरु गंगा गुरु काशी सर्व तीर्थे डॉक्टर चंद्रशेखर महास्वामी पाशी. एक शब्द बोलू द्या ना गुरु विषयी. एक मिनिट. हा, गुरु ध्याई आवाज कशा पाहिजे. आलो एक करत झालो. हर 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 हर. ಈ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಪೀಠದ ಅಭಿಮಾನಿಗಳು, ವೀರಶೈವ ಧರ್ಮ ಪರಂಪರೆಯ ಆಚರಣೆ ಅನುಯಾಯಿಗಳಾದಂತಹ विश्वनाथ चाकोते जी यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपले 2 शब्द समर्पण करावं. विश्वनाथ चाकोते जी को मैं आमंत्रित करने जा रहा हूं कि वे अपना 2 शब्द समर्पण करें. टाइमिंग दे दो रे ना. गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज वाराणसीच्या या बाबा विश्वनाथांच्या नगरीमध्ये आपण सर्वजण पंचपीठापैकी जंगमवाडी मठ काशीपीठ आपलं जे आहे 5वं पीठ, या पीठाचे जगद्गुरू आपल्या सर्वांचे श्रद्धेय परमपूज्य श्री 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 1008 डॉक्टर चंद्रशेखरजी शिवाचार्य महास्वामीजींच्या चरणी या ठिकाणी वंदन करतो. त्यांच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले परमपूज्य श्रीशैलमचे जगद्गुरुजी यांना देखील वंदन करतो. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उज्जैनचे जगद्गुरुजींच्या चरणी देखील मी वंदन करतो. आणि या
कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी संपूर्ण देशातून विविध भागातून कर्नाटक असेल, आंध्र असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा या देशातून सर्व कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व नागरिकांचं मी या ठिकाणी अखिल भारतीय वीरशैव महासभेचा उपाध्यक्ष व महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आळंदचे आमदार साहेब आहेत, बी आर पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे अनेक नेतेगण मंडळी आलेले आहेत आणि ज्यांचं उद्या पट्टाभिषेक होणार आहे आणि हा मान आपल्या सोलापूरकरांना मिळालेला आहे असे ते डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्यजी यांच्या चरणी वंदन करतो. मित्र, मला सांगायला अभिमान वाटतं की या ठिकाणी काशीचे जगद्गुरू म्हणून ज्यांना आपण आदराने बघतो ते आदरणीय डॉक्टर चंद्रशेखरजी शिवाचार्य महास्वामीजी यांनी सिद्धांत शिखामणीचा ग्रंथ, त्या ग्रंथाचा असलेला विचार सर्वसामान्यांपर्यंत ज्या पद्धतीनं डॉक्टर स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये ब्रदर आणि सिस्टर म्हणून त्या शिकागोच्या सभेला संबोधल्यानंतर जो आवाज भारताचा जगामध्ये उठला, त्यांच्यानंतर संपूर्ण या जगामध्ये मी अत्यंत जबाबदारीने बोलतो, स्वामी विवेकानंदांच्या नंतर संपूर्ण जगामध्ये डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्यजी महास्वामीजी यांचा आवाज केवळ सिद्धांत शिखामणीच्या उठला असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. सिद्धांत शिखामणी चायना असो, रशिया असो, जर्मनी असो, युरोपियन कंट्री असो, या सर्व ठिकाणी गुरु महाराजांचा विचार केला. त्या ठिकाणी ईमेलच्या माध्यमातून असो किंवा ज्या ज्या भक्तांनी ज्या ज्या अडचणी विचारल्या त्या सर्व गोष्टी त्यांनी त्याचं समर्थन केलं आणि सिद्धांत शिखामणी हा ग्रंथ जो आहे तो वीरशैवांचा हा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. ज्या पद्धतीनं बायबलला त्या ठिकाणी ख्रिश्चन लोक मानतात, कुराण शरीफला मुसलमान लोक मानतात, त्या पद्धतीनं आज सिद्धांत शिखामणी हा वीरशैवांचा धर्मग्रंथ म्हणून आपण मानलं पाहिजे. हे क्रियेतून आणि विचारातून आदरणीय डॉक्टर चंद्रशेखर स्वामी शिवाचार्य महाराजांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं. महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ज्यावेळी गुरु महाराजांचा पट्टाभिषेक झाला त्यावेळी फार मोठा गोंधळ उडाला होता सिद्धराज स्वामीजींच्या नेतृत्वाखाली आणि त्यावेळेचे खोडकी स्वामीजी त्यावेळी पुढाकार घेतला आणि सोलापूरहून जवळजवळ 150-200 गाड्या या ठिकाणी आल्या आणि महाराजांचं या ठिकाणी पट्टाभिषेक झाला. आज तो दिवस सार्थक झालेला असं संपूर्ण वीरशैव समाजाला वाटतं असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण गुरु महाराजांनी फक्त सिद्धांत शिखामणीचा प्रचार करून थांबले नाही, प्रत्येक गावामध्ये जावं, मग कुठला आंध्र असो, कर्नाटक असो, कुठलाही भेदभाव केला नाही. बोलवेल त्या ठिकाणी महाराज जात होते आणि त्या ठिकाणी विचार सांगायचे, त्या ठिकाणी दीक्षा द्यायचं आणि महत्त्वपूर्ण काम ते केले. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं काम आणखीन एक मला वाटतं, देवेंद्र फडणवीसजी गेले आत्ता, मला फडणवीसांना सांगायचं होतं की देवेंद्रजी, आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी बाबा विश्वनाथजींचा कॉरिडॉर केला आहे, हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि चांगलं काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु या ठिकाणी गुरु महाराजांनी या समोरच्या ठिकाणी हे असं सुंदर अशी वास्तू करून संपूर्ण देशातून ज्या ज्या मंडळी येतात त्या ठिकाणी त्यांच्यासाठी राहण्याची आणि निवासाची व्यवस्था केली. अनेक भाडेकरू त्या ठिकाणी होते, कुणीही त्या भाडेकरूंना काढू शकलं नसतं, पण त्यांच्या प्रभावाने
गुरु महाराजांनी त्यांना बोलावून ते जागा खाली करून घेऊन या ठिकाणी अनेक शेकडो भाविक या ठिकाणी येतात, त्यांची सोय या ठिकाणी केलेली आहे. मी तर म्हणतो नरेंद्र मोदीजींच्यापेक्षाही, मोदीजींच्या या कॉरिडॉरपेक्षाही या ठिकाणी डॉक्टर चंद्रशेखर स्वामीजींनी केलेलं कॉरिडॉर हे महत्त्वाचं आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं. माझा ऊर भरून आलेला आहे, कारण गुरु महाराजांचं हे काम सोपं नाही आहे, फार महत्त्वपूर्ण आहे. आणि गुरु महाराजांच्या चरणी मी वंदन करतो. आणि उद्या पट्टाभिषेक कार्यक्रम होणार आहे, ते आदरणीय डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांच्या देखील मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो. आणि मला 2 शब्द सांगायची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचं मी अखिल भारतीय वीरशैव महासभेच्याकडून आभार मानून मी माझे 4 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वनाथ चाकोदे जी को बहुत बहुत धन्यवाद. एक बार तालियां हो जाना चाहिए. मुझे मालूम है बहुत गर्मी हो रही है, फिर भी आप शांत चित्त से मन लगा करके इस कार्यक्रम को, धर्म सभा को आगे बढ़ाएंगे सब लोग. एक बार जोरदार तालियां बजा करके हम तैयार हैं महास्वामी जी, ऐसे उनको संदेश देना है बैठे बैठे. जरा ताली बजाओ. अरे क्या बात है. हरकोड महाराज जी की ಈಗ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಾರ್ಕೋಡದ ಶ್ರೀಗಳವರು ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಗೆ, ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಗೆ ಹಾಗೂ ನಾಳೆ ದಿನ ಈ ಕಾಶಿ ಪೀಠದ ಪಟ್ಟಾಧಿಕಾರವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಳ್ಳಲಿರುವ ಡಾಕ್ಟರ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರಿಗೆ ಚಿನ್ನದ ಉಂಗುರವನ್ನು ತೊಡಿಸಿ ನಮ್ಮ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹಾರ್ಕೋಡದ ಶ್ರೀಗಳವರು. हारकोड के महाराज जी की तरफ से श्री काशी जगतगुरु महास्वामी जी को स्वर्ण दान करके उनसे आशीर्वाद ले रहे हैं. एक बार जोरदार तालियां उनके लिए होना चाहिए. और उसके बाद उत्तराधिकारी एक मिनट मला माहिती. और उसी प्रकार हरकोड के महाराज जी की तरफ से इस पीठ के उत्तराधिकारी श्री धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी जी, इनको भी वो वस्त्र अर्पण करके और उनको आशीष दे रहे हैं. एक बार हरकोड के महाराज जी की तरफ से एक बार जोरदार तालियां होना चाहिए. कार्यक्रम का ध्यान इस तरफ रहना चाहिए सब लोगों का.